राहता नगर परिषदेनं कातनाला पिण्याचे पाणी साठवण टप्पा क्रमांक 2चे सुरू केलेले काम बंद करावे या मागणीसाठी साकूर येथील मागासवर्गीय शेतकऱ्यांनी राहता येथील वीरभद्र मंदिरासमोर धरणे आंदोलन सुरू केले। राहता येथील जलसंपदा विभागाच्या जागेमध्ये कातनाल्याच्या हद्दीत कुठल्याही प्रकारचे खोदकाम करू नये अशी नोटीस जलसंपदा विभागाने राहता नगरपालिकेला दिलेली असून संबंधित केस जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी शिर्डी यांच्यापुढे न्यायप्रविष्ट असल्याने या तलावाचे खोदकाम करू नये। कातनाला साठवण तलावाचे खोदकामात आमच्यावर अन्याय होत असून दलित मागासवर्गीय शेतकरी शेती करत असलेल्या जागेवर जलसंपदा विभागाची कुठलीही परवानगी न घेता आपण खोदकाम करून आमच्यावर अन्याय करीत असल्याचं संबंधित शेतकऱ्यांनी राहता नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे। तसेच हे बेकायदेशीर काम केल्यास त्यामुळे होणाऱ्या परिणामांची होणारी सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी म्हणून आपली राहील। या अन्यायाच्या विरोधामध्ये राहता बाजारतळ येथे आम्ही सर्व दलित शेतकरी आजपासून धरणे आंदोलन करीत आहोत असंही या निवेदनामध्ये म्हटलं आहे। या निवेदनावर बाबासाहेब बळवंत बनसोडे, योसेफ बाबूराव बनसोडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज राहता नगर परिषद हे मनमानी कायद्यानुसार मान्य श्री मुख्याधिकारी सतीश दिघे हे कोणालाही कुठली पूर्वसूचना न देता कातनाल्याचं खोदाईचं काम त्यांनी या ठिकाणी चालू केलेलं आहे। त्यामध्ये आमच्या सर्व गरीब आणि मागासवर्गीयांचे क्षेत्र यामध्ये जात आहे। तर राहता नगरपालिकेला आमचं एवढंच म्हणणं आहे, त्यांनी राहता नगरपालिकेचं काम हे राहता नगरपालिका हद्दीमध्येच करावं। साकूर हद्दीमध्ये त्यांचा काही एक संबंध नाही आहे, तर ते काम राहता नगरपालिकेतच करावं। राहता नगरपालिकेने तिकडे 18 एकर जमीन घेऊन ठेवली आहे, त्याचं साठवण तलावाचं काम तिथं चालू पण आहे। 80% काम पूर्ण झालेलं असतानाही इथं मनमानी कायद्यानुसार दडपशाही आणून त्यांनी इकडं साकूर हद्दीमध्ये अतिक्रमण करण्याचं काम चालू ठेवलेलं आहे। त्यांनी राहता नगरपालिका आणि दिघे सतीश दिघे हे दडपशाहीचं काम करत आहे, त्यांनी त्वरित काम थांबवावं, अन्यथा यापुढे हे फक्त आता सध्या आमचं उपोषण चालू आहे, यानंतर आत्मदान काम जर बंद नाही झालं तर आम्ही यापुढे आत्मदानाचा इशारा देत आहोत। सतीश दिघे यांनी खोटा बनावट प्रस्ताव सादर करून जीवन प्राधिकरण अहमदनगर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला। यांनी तांत्रिक मंजुरी देऊन कुठल्याही कागदपत्राची शहानिशा न करता तांत्रिक मंजुरी दिली। तेच कागदपत्र कलेक्टर ऑफिसला दिले, त्यांनी सुद्धा कुठल्याही कागदपत्राची शहानिशा न करता 1,11,00,000 रुपये मंजूर केले। हे संपूर्ण कागदपत्र बनावट तयार करून शासकीय मालमत्तेत शासकीय पैशाचा अपार करण्यासाठी संगनमत करून यांनी खोटे नाटे खड्डे खोदायचे आणि ते पैशाचा अपार करण्यासाठी केलेले असताना हे करण्याऐवजी राहता नगरपालिकेने 20 एकर क्षेत्र घेतलेलं आहे। त्या क्षेत्रामध्ये 95% काम झालेलं असताना 5% काम फक्त अपुरं असताना इकडं करण्याची गरजच नव्हती आणि जाणून बुजून आमच्या मागासवर्गीय समाजावर अन्याय करून आमच्या जमिनीलगत अतिक्रमण करून आमच्या जमिनी नापीक करण्याचा यांचा प्रयत्न आहे। तर मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं। दृष्टिपूर्ण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कातनदी साठवण तलावाच्या कामाच्या संदर्भात एक निवेदन आमच्याकडे आलेलं आहे की सदरचे कातनाल्याचं काम जे आहे ते करू नये आणि जर काम केल्यास आम्ही एक धरणे आंदोलन करू असं साकूर येथील काही शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे। परंतु मी संबंधित शेतकऱ्यांची काल प्रत्यक्ष तिथे जाऊन भेट घेतली आणि त्यांना सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाजू समजून सांगितली की याच्यामध्ये कुठलेही बेकायदेशीर काम सुरू नाही आहे। राहता शहराच्या सर्व जनतेच्या हितासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणूनच आपण ते काम करत आहोत आणि सर्व शासकीय विभागांची जिल्हाधिकारी असेल, भूमी अभिलेख विभागाची मोजणी असेल किंवा सगळ्या इतर शासकीय विभागांची सर्व संमती घेऊन परवानगी घेऊन आपण ते काम करत आहोत। आणि आजच एक असंही निवेदन काही शेतकऱ्यांनी मला दिलं जे साकूर विभागातले आहेत। त्यांनी असं म्हणलं की सदरचं काम हे झालंच पाहिजे असेही म्हणणारे शेतकरी आहेत। आम्हाला जर तळ्याचं काम जर झालं तर त्या भागात पाण्याची पर्क्युलेशन होऊन शेतीला फायदा होईल, त्यामुळे काहींची मागणी आहे की काम झालं पाहिजे
आणि काहींची मागणी आहे की काम नाही झालं पाहिजे, परंतु सार्वजनिक हिताच्या दृष्टीने राहता शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा आणि सर्व शासकीय विभागांची संमती घेतलेली असल्या कारणानं सदरचं काम आपण सुरूच ठेवणार आहोत. न्यूज रिपोर्टर संदीप वावळ, एस9 मीडिया, राहता.